तर बघा आपण आता करंजा बनवणार आहे. आमच्याकडे बेंद्राच्या सणाला करंजा पण बनवल्या जातात. तर इथे घेतला मी पावशेर रवा आणि हा रवा आपण या भांड्यात घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचा बघा आणि हा भिजत ठेवायचा आहे 15 मिनिटं. आणि इथे मी पावशेर त्यातली पावशेरच मी मैदा घालणार आहे. पावशेर रव्याला थोडं जास्तही घातला तर चालेल. ह्या रव्यात बघा आता पाणी घालणार मी. धुवून घेतला रवा, पाणी घालून हा रवा मी 15 ते 20 मिनिटं असाच झाकण ठेवून भिजत ठेवतो. तर आता बघा आपण रवा भिजत घातलाय आणि आता आपण घेतलंय इथं 2 वाट्या मैदा. कारण इथं कणिक मळायची आपल्याला आता करंजीसाठी कणिक मळून घेणार आहे बघा मी. आता 2 वाट्यांनी तो मैदा घेतलाय आणि आता चाळून घेणार. इथं आता आपण मैदा चाळून घेतलाय. आता हे मगाशी भिजत घातलेला रवा आता ह्यो सगळं या ह्याच्यात घालून घ्यायचं आता. आणि ह्याच्यात थोडेसे मीठ पण घालून घ्यायचे चवीनुसार पिठात. आणि आता आपण घालणार आहे तुपाचे मोहन. इथं आपण घेतले बघा. आता इथं 2-3 चमचे मी घालून घेतले. इथं पातेलं ठेवले आणि त्या पातेल्यात आता आपण हे तूप गरम करून घेणार आहोत आणि आता कडक मोहन या पिठावर घालून घ्यायचं. तर आता आपण हे गरम गरम मोहन तुपाचं हे असं पिठावर ओतून घेणार आहे बघा. करंजी खुसखुशीत एकदम होते म्हणून ओतून घ्यायचं आणि असं पिठाला चोळून घ्यायचं सगळीकडे. तर आपण हे तुपाचं मोहन घातले आणि रव्यात पाणी होतंच आपलं रवा भिजलेलं. त्याच पाण्यात आपण हे पीठ चांगलं छान असं मळून घ्यायचं बघा. चांगलं गोळा बनवायचा. असा गोळा मळून घेतलाय. मला जरा सुद्धा पाणी लागलेलं नाही. तुम्हाला पाणी लागलं तर तुम्ही वरून अंदाजानुसार घेऊ शकताय. तर बघा असा माझा गोळा झालाय बघा. अजून 5 मिनिटं याला असं चांगलं हाताने रेटून असं मळून घ्यायचं म्हणजे गोळा मऊ होतोय. बघू शकता चांगलं असं मळून घ्यायचा गोळा. चांगला असं जोर लावून जरा थोडासा मळला की छान अशी मऊ खुसखुशीत करंजी व्हायला हा गोळा मळून घ्यायचा. आणि आता आपण हा गोळा 10 मिनिटं ह्या कापडानं पांढऱ्या कापडानं झाकून ठेवणार आहे. आणि ह्याच्यावरती असं पाण्याचा हात असा लावून घ्यायचा आणि गोळा आज चांगला छान असा मुरतोय. आपण हा गोळा 20 ते 25 मिनिटं साईडला ठेवून देऊया मुरण्यासाठी. गॅस सुरू करून घेतलाय. म्हणजे आता कढई ठेवून घ्यायची. कढई थोडीशी गरम झाली की त्यात आपण खोबरं टाकू. आपण ह्याच्यात खोबरे घालून घेऊया बघा. हे किसलेले खोबरे वाळलेले आपण खोबरं घालून घेतले. गॅस मंद आचेवर करायचा थोडासा आणि आता भाजून घ्यायचं. असं आपलं खोबरं भाजायला लागले बघा. बघू शकताय तुम्ही. आपलं खोबरं भाजून झाले बघा. आता आपण ह्याला कढईत काढून घ्यायचं. तर आता आपण पूर्ण गॅस मंद आचेवर करून घेणार आहे. आणि अर्धा चमचा इथं मी तूप टाकून घेतले बघा. अर्धा चमचा तूप टाकून घेतले आणि त्याच्यात हा रवा टाकून घेणार आहे. आपण खोबरं भाजून घेतलं. खोबऱ्याचा रंग पूर्ण लाल होऊन द्यायचा नाही. थोडं ढवळं ढवळच भाजून घ्यायचं आणि रवा पण तसंच असा रवा भाजून घ्यायचा छान असा. फक्त रव्याचं कच्चं पण गेलं पाहिजे इतकंच. आता काढून घ्यायचं आपण तीळ भाजून घेणार आहे. हे सगळं साहित्य सारण्यासाठी भाजून घ्यावं आपण. आता आपण तीळ भाजून घ्यायचं. तीळ पण आपले छान असे भाजले पाहिजेत, फुलले पाहिजे बघा. असे भाजून घ्यायचे. आपले भाजले बघा असे. आता काढून घ्यायचे. हे तुपासाठी भांडे ठेवून घेतलं बघा. आणि आता अर्धा चमचा मी तूप घालून घेतले. ते आता गरम होऊन द्यायचं. आपण आता जरा हे तूप घालून घ्यायचं बघा सारणात. तुपामुळं सारणाची चव छान लागते आणि खुसखुशीत होते. आता आपण हे सगळं साहित्य गार होऊन द्यायचं बघा. आता आपलं हे सारून गार झालंय खोबरं वगैरे ते सगळं. आता आपण ह्यात पिठी साखर घालून घेणार आहे. आता आपल्याला ही सगळी पिठी साखर ह्याच्यात बसते बघा. आणि एक मोठी वाटी ही पिठी साखर वाटून घेतलेली होती. वाटीच्या साह्याने तुम्ही कोणती वाटी घेऊ शकताय. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकताय बघा. आता ही पिठी साखर मी सगळी सारणात घालून तूप सगळं हलवून घ्यायचं बघा. सगळ्या सारणाला लागलं पाहिजे असं. चमच्यानं असं सगळीकडं हे सारण असं हलवून घ्यायचं सगळीकडून. म्हणजे सगळीकडं तूप लागेल सारणाला. चवीनुसार आपण ह्याच्यात मीठ पण घालून घ्यायचं बघा हे सारणामध्ये. आणि ही आहे वेलदोडीची पावडर. त्यात मी 1 चमचा वेलदोडीची पावडर घालून घेतल्या बघा. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं.
तुम्ही असं सारण करून पहा बघा. दिसतंय काय तुम्हाला? लाईटीची पॉवर जास्त असल्यामुळे दिसत नसेल. तर मीठ आणि तूप घातल्यामुळं कधीच तुमच्या करंजीतलं सारण कोण काढून टाकणार नाही. करंजी शेवटपर्यंत टिकते पण चांगली. मंडळी, कुणाकुणाच्या इकडं बेंद्राच्या चकल्या, बेंद्राला करंज्या करतात बघा. आमच्याकडे तर करतात. तुमच्याकडे बी करत असेल तर कमेंट मध्ये मला व्हिडिओच्या खाली नक्की सांगा. कणिक बघूया कशी भिजल्या. तर बघा आपली कणिक कशी भिजल्या बघा. आता आपण हिला अजून थोडीशी मळून घेऊया. थोडीशी मळून घ्यायची म्हणजे छान असं मऊसूत गोळा करून घ्यायचा आणि आपल्याला करंज्या लाटताना सोपं जाईल. आता आपण ह्यातला एक गोळा घेऊया. असा गोळा घेतलाय मी आणि असं करून हे आता असा लांबडा करून घ्यायचा. ह्याच्यात आपण गोळे करून घेऊया छोटे छोटे. बघा आता आपण असे छोटे 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 एक सारखे असे गोळे करून घ्यायचे. आपण गोळे करून घ्यायचे एक सारखे गोळे होतात ह्याचे असे. तर बघा आता आपण दुसरा पण इथं गोळा काढला. आता तोपर्यंत आपण काय करतो, हे पीठ असं या ओल्याच कापडानं असं झाकून घ्यायचं आणि पीठ वाळायला नको. पीठ वाळलं की गोळे व्यवस्थित बनणार नाही. बघा आता असं कडेनं फक्त असं थोडंसं चिरलं. ताजी ताजी केल्या आणि ताजी ताजी तळेलं असे भरपूर असे मोठे मोठे फुगतात. मला करंज्याचे अशा प्रकारे सगळ्या करंज्या करून घेते. आता बघ कढई ठेवणार बघा आणि आता गॅस लावून घेते. आता तेल तापायची वाट बघते. कालचंच आहे बघा हे चकलीचं तेल. तर आपलं तेल तापले बघूया. आता तेल तापले का बघूया. आता आपण पीठ टाकून बघूया तेल तापले का. तर बघा आपलं तेल तापले. आता आपण करंजी सोडायची त्यात. हळूहळू करून करंजा सोडून घेणार. असं तेल ते करंजीवरती टाकायचं म्हणजे करंजी व्यवस्थित भाजते. आपण असं करंजा तळून दिलं. तर बघा आपल्या आता उलट सुलट करून घ्यायचे करंजी. करंजीला फोडे बघा किती छान आल्यात. फोड्याला बघा करंजीवरती बघा बघू शकताय तुम्ही. बघा आता आपली करंजी तळून झाल्या. आपण काढून घ्यायची. चालू झालं ते झाल्या बघा आपल्या करंजा. आणि टम अशा फुगल्यात बघा करंजा. तुम्ही बी अशा करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.